सुस्वागतम. धन्यवाद. श्री स्थानेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या अशा निसर्गरम्य अशा किंजवडे ढोबळीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री गुरुस्वामी आई भवानी माता मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आमने सामने टेंटी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. त्यात मी स्वतः बुवा कुमार यश उमेश निभावकर तसेच आमचे प्रतिस्पर्धी बुवा लव प्रकाश चव्हाण आम्हा दोन्ही बुवांना ईश्वर सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल सर्व आयोजक व समस्त मुंगेकर परिवार तसेच आमचे परममित्र आशिष मुंगेकर यांचे लाख लाख आभार मानतोय. तसेच आम्हाला पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वाजवादक तुषार परब यांचे पट्टे शिष्य साई सावंत यांचे लाख लाख आभार मानते. तसेच आम्हाला तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबलावादक धीरज घाडी यांचे लाख लाख आभार मानते. तसेच आमची सर्व कोरस मंडळी यांचे लाख लाख आभार मानते. तसेच बुवांना पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वाजवादक दिलीप पाटकर तसेच त्यांना तबला साथ करतायत श्री महेश मेस्त्री तसेच त्यांची सर्व कोरस मंडळी यांचेही चरण नमस्तक होते. तसेच कोकणची शान कोकण रत्न बुवा श्रीधर मुंडेकर इथे उपस्थित आहेत त्यांच्याही चरण नतमस्तक होते. त्यांना विनंती करते की येऊन खुर्चीचा मान राखावा. तसेच आमचे परममित्र तसेच आमचे गुरुबंधू मकरंद बुवा मोडक इथे उपस्थित आहेत त्यांचे लाख लाख आभार मानतो. तसेच समस्त भजन प्रेमी तसेच भजन डबलबारी भजन म्हणल्यावर भजन कलाकार तसेच वादक मंडळी कोणी दशावतार कलाकार येथे उपस्थित असतील त्यांच्या इथे नतमस्तक होते. तसेच माझ्या कोकणची पुण्याई या युट्यूब चॅनलचे मालक आमचे परममित्र ऋषी तेली हे उपस्थित आहेत त्यांचे लाख लाख आभार मानते. आणि माझ्या गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता श्री स्थानेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन परस्त्रीला आपले माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी माझ्या आयुष्यातील प्रथम डबलबारी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय
सांडवाला दादांसाठी. कारण बघा, आम्ही जो कला सादर करतोय ते तुमच्यापर्यंत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम साऊंडवाले दादा करतात. आणि कसा घरातला जो मिक्सर असता वो आमका माहिती असा ते काय 3च खटके असतात, पण हय तसा नाही. हय 100 बटना. तर त्या म्हणजे शेवटी का त्यांकाच माहिती आहे. त्यांच्या व्यवसायात अशी प्रगती होऊन दे अशी भवानीचरणी प्रार्थना करते. आणि काय बुवा मनोरंजन 100% होणार. आणि बुवा या कलियुगात तुमका जर तरान राहायचं असत ना बुवा, तर एकच मार्ग म्हणजे भजन. बरोबर ना बुवा? भजन म्हणजे काय? दुःखाच्या वाटेवर सुखाच्या वाटेवर जाण्याचं साधन म्हणजे भजन बुवा. बरोबर ना? म्हणून बुवा प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. काय एका घेतलं काय टेन्शन नाही. कसा एकदम नाही का पाजून का कडेत ना घेतले हळूहळू. बुवा राग नाही ना. आणि बुवा कसा पहिलीच बारी या सांभाळून घ्यावा. काय मी माझ्या मोठ्या भावासारखेच आज तुमका बोलणार कस तरी वाटतं, पण काय करणार, बोलात तर वया इलाज नाही. बरोबर ना? राग नसावा, लोभ असावा. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण, मनोरंजन गजर आणि रूपावलीच्या माध्यमातून होईलच. पेटीचा आवाज जरा कमी कर. आणि बुवा जरा सांभाळून घ्यावा. आवाज माझा जरा बसलो हा, जरा काहीतरी सूर आकडे तकडे होय. काय बुवा? बुवा काय जरा आवाज बसलो हा, काहीतरी सुराकडे तकडे होय, सांभाळून घ्यावा. नमो देवराया नमो ज्ञानसिंधू. नमो देवराया नमो ज्ञानसिंधू. नमो देवराया नमो ज्ञानसिंधू. नमो दीननाथा नमो दीनबंधू. विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला. नमो माय बापा कृपा कृपा. हरिमना पुंडलीक वरदा. श्री पंढरीनाथ रामदेवता श्रीदेवस्थानेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव गवळदेव श्री आई पावनाई श्री आई योगिनी श्री आई मजबाई श्री छत्रपती शिवा
आचार्य संगीत विशारद विश्वास प्रभू देसाई गुरुवर्य भजन सम्राट संगीतची लोके तुमच्या भावासारखंच आहे आणि बुवांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही बघा. कारण बघा पहिलीच बारी आणि त्यांनी मला जोडीला घेतलंय आणि काय त्यांना बोलणारच काय काय समजत नाही कारण तसं बोलून पण बोलल्याशिवाय पण कारण आता बुवा आजकाल बारी असेच चालले बरोबर ना बुवा. आणि बाकी राग नको नसा ते प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करतोय नंतर होय होतला आला वसंत घ्यारे हरी जय जय राम जय जय राम जय जय राम
काय बुवा जरा प्रॅक्टिस जास्त झाली आहे त्याच्यामुळे आवाज बसलो हा. काहीतरी सूर असलं तिकडे आणि एका तसा केला समजावून घ्यावा तुम्ही. आणि काय आहे बुवा या कलियुगा सन्माननीय देवांशी निलेश मुंगेकर हिसकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. लाख लाख धन्यवाद. आमचे परम मित्र बुवा हेमांग कदम यांनी चिपेगाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. तसेच दिवाकर आचरेकर यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक मला आणि आमचे पक्वाजदक साई सावंत यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार सन्माननीय मंगेश जामसंडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. लाख लाख धन्यवाद. सन्माननीय महेश कुबर आमचे काका यांच्याकडून कलियुगात ना लोकांना खूप अहंकार झालं. बरोबर ना बुवा. एकदा काय झालं बुवा तसाच भीमाक अहंकार झालो. त्याला काय वाटायचा की त्याच्याशिवाय शक्तिमान कोणच नाही म्हणजे शक्तिशाली कोणच नाही. मग हनुमंतांनी म्हणजे बजरंगबलींनी त्यांचा अहंकार नष्ट करूसाठी एका म्हातारी वांडराचं रूप घेतले. बरोबर ना बुवा. बुवा काय चुकला असतात तर बुवा थोडक्या मोडक्या सांगतोय. काय चुकला असतात तर समजावून घ्यावा. तर त्याचा अहंकार नष्ट करूसाठी ना त्यांनी म्हाताऱ्या वांडराचं रूप घेतलंय. आणि भीम जायत होतो ना त्याच्या वाटेत थांबलेलो एक शेपटी अशी आडवी टाकून. तकडनं भीम असो येतात आणि भीम त्याला सांगता अरे वांडरा तुझी जी शेपटी आहे ना ती बाजूक कर माका जाऊ अडचण होता. तो म्हातारो वांडर म्हणता म्हणजेच हनुमान की अरे म्हणता मी म्हणतो एवढं म्हातारो होय ही शेपटी माका जमणार नाही उचलू तू उचल आणि जरा बाजूक कर. तर भीम म्हणता काय अरे ही तर शेपटी आहे अशी वलगत मी उचलून बाजूक करीन. पण त्याला काय माहिती असता. बरोबर ना. मग तो आपलो जोर लावता हो तेवढं जोर लावता तर ते का ती जमत नाही. मग तेवढ्यात तो त्या वांडऱ्यासमोर शरण जाता अरे तू कोणस मी एवढं भल्या मी यमसदनी धाडलंय आणि तू साधी माका शेपटी तुझी उचलत नाही. तेवढ्यात हनुमानान खरा अवतारा दिला आपल्या. मग तेव्हा हनुमान बोललो तुका जी शक्ती तुझा अहंकार झालो तो कमी करण्यासाठी तुझं नष्ट करूसाठी म्हणता माका ही तुझी परीक्षा बघूची लागली. तसंच असतं बुवा अहंकारण काय नाही. बरोबर आहे ना. बरोबर ना. काय चुकला तर सांभाळून घ्यावा. भारी काय लोकांचे आंबे कमी आहेत पण बुवांचे वाशी मार्गे होय ना बुवा. ट्रान्सपोर्टचे गाडी आहेत ना तुमचे. असो मनोरंजन करणार 100%. कसा पहिला बोलान का होणार नाही कसा नंतर तुम्हीच म्हणशाल बिडबावकर बुवात तिघ हळूहळू घेतले का काय टेन्शन नाही. कसा एकदम काम नाही जमणार. एका बाजून असो कडक नाही घेतले असो. रूपाचा अभंग घेते ध्यानाचा अभंग घेते आणि आमच्या गावचे सरपंच संतोष किंजवडेकर उपस्थित आहेत. त्यांचंही माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. सुंदर
ग